तुम्ही जेवायला बसा, मी पटकन आजीला भेटून येतो. थांब. काय ती जेवण करून झोपली आहे. तिला त्या औषधाच्या गोळ्या घ्यायच्या असतात. उद्या सकाळी भेट. दादा मी काय म्हणतो, माझं बोलून झालंय. सारंग, अरे सगळे वाट बघतात ना जेवायला. भूक लागली असेल ना तुला पण. पप्या तू पण चल. चल चल पटकन चल. चल पप्या चल चल लवकर. ये नंतर बोल. ये. तुम्ही आधी बसा बघू. अगं बसा बसा. आणि कोणतंच कारण न सांगता आधी खाऊन घ्या. अगं ते खाते ग. हो पण मला एक सांग, तुला समधी वाद्य आवडतात ना? मग तुला वाजवता कशी येत नाही? अगं तुझे वडील तर मोठे संबळ वाजवणारे आहेत, तरी बी तुला येत नाही का? तू प्रयत्नच केला नाहीस? नाही, आमच्या घरी म्हणजे माझ्या आईला मी संबळ वाजवलेला आवडत नाही, म्हणून मला कधी हातच लावू नाही दिला. अगं तुला तो संबळ बघितल्यावर हातात घेऊशी वाटलं नाही? त्याचा तो आवाज ऐकून आपण बी तशीच तडतड 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 अशी तालांची उधळण करावी असं कधी बी वाटलं नाही तुला? पण माझी तुला एक विनंती आहे की इथून पुढं तू कधीही संबळ वाजवू नकोस. तिला नाही, तसं काही नाही वाटत. तुम्ही जेवून घ्या बरं. जेवते ग पोरी, तू खूप निर्मळ मनाची आहेस ग, अगदी माझ्या देवीसारखी. उधा 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 खूप भलं होणार आहे बघ तुझं. खूप. वाह, हळूहळू अनबिलिव्हेबल. गायत्रीने केली. हो हो गायत्री, लव यू डिअर. मस्त केली. आणि हे बघ तुझ्यासाठी खास साजूक तुपातला शिरा केलाय. वाह, बघ कसं झालाय सांग. खा खा. बस 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 बस. डिलिशियस. वाह काकी, एक एक पदार्थ का केलंय तुम्ही. टू गुड. थँक्यू थँक्यू. काही नाही. ठीक आहे. त्यालाही दे. अख्ख्या प्रवासात कधी एकदा घरी जातोय आणि खातोय असं झालं होतं मला. हो हो, मला गाडीत बी तेच म्हणला होता. जाऊ दे, सांगतोच. ऍक्च्युली इथे येताना मी सोपानरावचा वडा खाऊन आलोय. सारंग, सॉरी, पण कंट्रोलच होत नव्हतं. काय रे दादा, आम्ही सकाळपासून तुझ्या आवडीचे पदार्थ बनवतोय आणि तू आपलं खुशाल बाहेरचं खाऊन येतो. अगं गायत्री, घरच्या जेवणासाठी पोटात वेगळी जागा ठेवली आहे. आणि खरं सांगू का, किती जग फिरा, वेगवेगळे पदार्थ खा, पण घरच्या जेवणाची चव कशालाच येत नाही. बाहेर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील, पण त्यातली माया, जिव्हाळा, आपलेपणा नाही मिळत. आपला मुलगा
आपला भाऊ खाणार म्हणून ज्या प्रेमानं तुम्ही तो बनवता ना, हे प्रेम फक्त स्वतःच्या घरातच मिळतं. सॉरी. किती हळवाय नाही सारंग, किती लवकर इमोशनल झाला. हळवेपणा फक्त बायकांना शोभून दिसतो, पुरुषांना नाही. हे त्यांचं काम, आपलं नाही. पुरुषांनी कधी रडायचं नसतं. अश्रू पुरुषाला कमजोर बनवतात आणि कमजोर माणसं आयुष्यामध्ये कुठलीही जबाबदारी पार पडू शकत नाहीत. आणि जी माणसं आयुष्यामध्ये कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत, त्यांना काडीचीही किंमत नसते. त्यामुळे यापुढे आयुष्यामध्ये कधीही डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये. कळलं? हो दादा. जेव. बस बाई. आता मला निघालं पाहिजे. माझ्या वडिलांना माहिती नाही ना मी इकडे आहे ते. वय वय जातो, ते काळजी करत असते. पण मला भेटायला येत जाशील ना मग? हो नक्की. 2 मिनिटं बस की. बस. तू मला दिलेला सबूत विसरायचा नाही. मला शेवटच्या घटकेपर्यंत तू सांभाळणार आहेस असं म्हणाली होतीस. घट उठले की आपण लगेच निघायचं. हा शब्द मी नाही विसरणार. पण मला खरंच कळत नाहीये, एवढं मोठं घर असताना, एवढी श्रीमंती असताना तुम्हाला का निघून जायचंय? तुला या घरातल्या माणसांचा चांगला अनुभव येऊ दे. इथं ज्या बाया घरातल्या भोगतायत ते तुझ्या वाटला कधी मी येऊ नये. इथल्या बाया सगळं निमूटपणे सहन करत असतात, नाही करायला लावत्यात. आता तर या म्हातारीला होणाऱ्या त्रासाचं कुणाला काय बी फरक पडत नाही. आजच बघ ना, तो सारंगाला समधीजण त्याला कडकडून भेटतायत. आता समधीजण संगड बसून जेवण करत असत्यात. मी एकलेच. त्या सारंगला सुद्धा मला भेटावं असं वाटलं नाही.